मी विजय बारस्कर आणि आपण पाहत आहात नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज. जलक्रांती परिषद 18 मे 2026 ही परिषद पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त नितीनजी गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तो अच्छी खेती होगी, अच्छी खेती होगी तो किसान का उत्पादन बढ़ेगा, किसान का उत्पादन बढ़ेगा तो पर कैपिटा इनकम बढ़ेगा और उसके कारण सामाजिक आर्थिक परिवर्तन होगा, गांव गरीब मजदूर किसान की गरीबी दूर होगी। और मुझे लगता है कि इसके कारण हमारा बड़ी राजा जो है, हमारा किसान है, वो सही अर्थ में समाधानी होगा। यही हमारे कार्य की मिशन है और मुझे विश्वास है कि इसी काम के लिए ये जन आंदोलन बने, इसके लिए आज का यह कार्यक्रम है। और मैं हाथ जोड़कर आप सबसे अनुरोध करता हूं कि ये कोई अपनी मनोरंजन की सभा नहीं है जैसे बाकी होती है। अब आपको जिम्मेदारी लेना है, हमारे विधायकों के नेतृत्व में, जिला परिषद सदस्यों के नेतृत्व में, हमारे पंचायत समिति के नेतृत्व में सदस्यों के, हमारी ग्राम पंचायत को अपने गांव में ऐसा संकल्प करिए कि एक बूंद पानी बरसात का गांव के बाहर नहीं जाएगा। जितना पानी आएगा उतना जमीन में जाएगा। आप देखिए ये सरकारी नौकर क्या करते हैं, नौकरी करते करते हर महीने बैंक में डिपॉजिट करते हैं और जब पीएफ और जब पैसे मिलते हैं तो रिटायर्ड होने के बाद फिक्स डिपॉजिट में डालते हैं, फिर उसका ब्याज और जमा किए हुए पैसे का ब्याज मिलकर फिर रिटायर्ड होने के बाद उसके ऊपर अपना जीवन निर्वाह करते हैं। क्या पानी के लिए हम ये नहीं कर सकते? क्या पानी को हम जमीन में डिपॉजिट करके जब जरूरत पड़ी तब नहीं निकाल सकते? एक तरफ बाढ़ के कारण बर्बादी हो रही है, लाखों करोड़ रुपए उद्ध्वस्त हो रहे हैं और दूसरी तरफ उसी गांव में बाद में पीने के लिए पानी के लिए मोहताज हो रहे हैं। क्या ये परिस्थिति बदल नहीं सकती? बदल सकती है। सरकार अपना काम कर रही है। मैं वाटर रिसोर्स मंत्री था, 49 नदी जोड़ प्रकल्प के डीपीआर मैंने बनाया, अभी केन बेतवा उसमें से शुरू हुआ। यानंतर मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ संजय भाऊ राठोड यांनी माहिती दिली. नागपूर सारख्या देशाच्या मध्यवर्ती शहरात आज या जलक्रांती परिषदेच्या माध्यमातून जलजागृतीचा व्यापक संदेश या ठिकाणी दिला जात आहे. ही सर्वांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. खरं तर नितीन गडकरी साहेब बोलताना अनेक गोष्टी त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये या ठिकाणी मांडल्या. विशेषतः जल ही जीवन आहे हे केवळ घोषवाक्य या ठिकाणी न ठेवता हे मानव जातीसाठी खऱ्या अर्थानं अस्तित्वाचा प्रश्न बनू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये खरं तर आपण कशा पद्धतीनं कार्य केलं पाहिजे हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. आज मृद व जलसंधारण खात्याचा मंत्री म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करणार आहे की आज हवामान बदल, अनियमित आणि असमान पाऊस, त्यासोबत भूजल पातळीच्या संदर्भात जी घट आणि वेगवेगळ्या पद्धतीचं जे प्रदूषण या ठिकाणी वाढत आहे आणि त्यामुळे मृद व जलसंधारण ही लोक चळवळ खऱ्या अर्थानं या ठिकाणी झाली पाहिजे, अशा पद्धतीचं आवाहन एक शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा मंत्री म्हणून मी या ठिकाणी करतो आहे. खरं तर आमचे नेते, लोकनेते नितीन गडकरी साहेब यांच्या हाताखाली आम्ही सर्वजण तयार झालेले आहोत आणि त्यांचं विजन पाहून खरं तर सरकारमध्ये त्या दृष्टीनं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्याच्या जीवनावर अनेक गोष्टी आम्ही करत असताना आपल्या सर्वांना मी एवढंच सांगेन की आज महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये गंभीर पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दुष्काळाच्या झळा खऱ्या अर्थानं या ठिकाणी अनेक भागामध्ये असताना शाश्वत जलव्यवस्थापन हेच यामागे एकमेव उपाय आहे आणि त्या पद्धतीचं काम शासन, प्रशासन आणि अनेक NGOच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आज मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यामध्ये मी आपल्याला सर्वांना सांगणार आहे की राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर नाईक साहेब असताना पासून तर नितीन गडकरी साहेब तर करतच आहे, पण राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा
जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून खर तर ही चळवळ बळकट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि आताही मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यामध्ये जलयुक्त शिवार, शेततळे, नाला खोलीकरण, सिमेंट बंधारे, वनराई बंधारे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, मृद संधारणाच्या संदर्भात वेगवेगळे कार्यक्रम, वृक्ष लागवड आणि जलपुनर्भरण सारखी अनेक कार्यक्रम आमच्या विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून गडकरी साहेब आणि केंद्र सरकारच्या वतीनं राज्यातल्या जवळपास 15,000 हेक्टर जमिनीवर माथा ते पायता अशा पद्धतीनं वेगवेगळी उपचार पद्धती सुद्धा या ठिकाणी राज्य शासन या योजना राबवत आहे. आज शेतकऱ्याला संदर्भामध्ये या ठिकाणी आपण सर्वजण पाहिलं की जलसाठा वाढवण्यासोबत भूजल पातळी सुद्धा वाढवणं ही अतिशय महत्वाची बाब या ठिकाणी आहे. म्हणून पाणी अडवा, पाणी जिरवा सोबत माती सुद्धा वाचवणं आणि शेती सुद्धा वाचवणं ही सुद्धा खऱ्या अर्थानं आज गरज आहे आणि त्या पद्धतीचं कार्य मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्रामध्ये करत आहे. आज लोकसहभागातून अनेक गोष्टी करत असताना अनेक गावं ही टँकर मुक्त सुद्धा झालेली आहे. खालापूरकरजी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी शिरपूरमध्ये काम केलं. मी सुद्धा शिरपूरला 3 दिवस राहून या ठिकाणी त्यांची कामं पाहिलेली आहे. अनेक ठिकाणी 2-2 किलोमीटर लोक पाण्यासाठी जायची, पिण्याच्या पाण्यासाठी. त्या ठिकाणी आज विहिरीला भरपूर पाणी या ठिकाणी झालेलं आहे. ती गावं पूर्णपणे टंचाई मुक्त झालेली आहेत. मग अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आज शासन, प्रशासन आणि इतर NGOच्या माध्यमातून आम्ही करतो आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवाराच्या माध्यमातून खर तर जलसाठा वाढवण्याचं या ठिकाणी आताच सन्माननीय नितीन गडकरी साहेबांनी या ठिकाणी बोलून दाखवलं आणि यासाठी सुद्धा राज्य सरकारने 200 कोटी रुपयाची यावर्षी तरतूद केलेली आहे. अनेक NGOच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हा सुपीक गाळ या ठिकाणी शेतात नेता यावा यासाठी सुद्धा आम्ही एक कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. आज मी गडकरी साहेबांना आताच सांगितलं की विदर्भामध्ये हजारो मालगुजारी तलाव आहेत आणि या तलावाचं अनेक मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. त्यांनी मला आताच सांगितलं की काही चिंता करू नको, मी तुझ्या सोबत आहे. हे अतिक्रमण मुक्त करण्याच्या संदर्भामध्ये आमची धडक मोहीम सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. अशा अनेक गोष्टी आहेत की आज पाणी साठ्याच्या जवळ बांबू लागवड लावण्याच्या संदर्भात सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आमच्या विभागाला निर्देश दिलेले आहेत. ते सुद्धा या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आज राज्यात वन व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी गडकरी साहेबांच्या नेतृत्वात ही संस्था काम करते. ही तर 25 वर्षापासून काम करतेच आहे, परंतु नाना या ठिकाणी उपस्थित आहे, मकरंदी या ठिकाणी उपस्थित आहे. नाम फाउंडेशन ही राज्यामध्ये आज मोठ्या ठिकाणी आमच्या भागामध्ये आमच्या सोबत काम करते आहे. त्यासोबतच आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, जैन फाउंडेशन आहे, त्याच्यानंतर पाणी फाउंडेशन आहे आणि इतर अशा सामाजिक संस्थेला सोबत घेऊन आमचा विभाग या ठिकाणी काम करते आहे. आज खऱ्या अर्थानं प्रत्येक थेंबातून अधिक पीक घेण्याच्या दृष्टीने सुद्धा विभागाच्या संदर्भात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आम्ही कार्यक्रम करतो आहे. आजची जलक्रांती ही केवळ खऱ्या अर्थानं पाण्यासाठी नाही तर भविष्याच्या पिढ्याच्या सुरक्षिततेसाठी आहे. अशा पद्धतीची भूमिका घेऊन राज्य सरकार या ठिकाणी काम करत आहे. या परिषदेच्या माध्यमातून खरं तर गडकरी साहेबांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलेलं आहे. त्यांचे विचार, वेगवेगळे त्यांनी केलेले प्रयोग आणि या माध्यमातून कशा पद्धतीनं राज्यामध्ये धोरणं आणता येईल त्या पद्धतीचे धोरणं आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी या खात्याचा मंत्री म्हणून नक्कीच मी करेन. अशा पद्धतीचा या ठिकाणी मी विश्वास आपल्या सर्वांना देतो. मला या ठिकाणी बोलावलं, माझा आदर सत्कार या ठिकाणी केला, त्याबद्दल संस्थेचं या ठिकाणी मी मनपूर्वक ऋणी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये खरं तर ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी जलसंधारण आणि मृदसंधारणासाठी ज्या ज्या संस्थेला, ज्या ज्या व्यक्तीला, सर्वांना गरज असेल त्या त्या पद्धतीनं शासन या ठिकाणी मदत करण्यासाठी पूर्ण सहकार्य करेन अशा पद्धतीचा शब्द आज आपल्या सर्वांना देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जिल्हा प्रतिनिधी विजय बारसकर, नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज.
इस महान प्रयास में सहभागी सभी घटकों, व्यक्तियों, उद्योगों और संस्थाओं का हम हृदय से अभिनंदन और आभार व्यक्त करते हैं। तामसवाड़ा पैटर्न, एक विचार, एक संकल्प और जल से समृद्ध भविष्य की दिशा में 25 वर्षों की प्रेरणादायी यात्रा। मित्रांनो, केवळ शेतकरी, शेती आणि पाणी एवढेच विषय नाही, तर ज्या माणसाला हात नाही त्या माणसाला गडकरी साहेबांनी हात दिले. स्थापन झालेली आहे तो केवळ एक विश्वास होता की नाही ही मंडळी काम करतील, कुठे अपलाप नसेल, भ्रष्टाचार नसेल. आणि मग त्याच्यानंतर जे सातत्यानं काम सुरू झालं, आम्ही त्यावेळी म्हटलं होतं की कोणालाही आत्महत्येचा मनात विचार येत असेल तर हा नंबर आहे, एक फोन फक्त करा, मरण्याच्या अगोदर 1 मिनिट तरी माझ्याशी बोल, मला जेवढं जमेल तेवढं मी त्याला थांबवायचं. मला एक साधी गोष्ट, घरातलं बाकीचं आपलं कुत्रं मांजर मेलं तरी सुद्धा आपल्याला केवढा त्रास होतो, माणूस करता पुरुष घरातला जातो, त्याच्यानंतर बाकीच्यानी जगायचं कसं. मकरंद मगाशी म्हणताना की आम्हाला त्या एका दाण्याचे आम्ही 100 दाणे 1000 दाणे करतो, त्याची आम्हाला कधी मिळणार किंमत. स्वामीनाथन आयोग हा सुद्धा आता एवढा अंशतः चालू आहे आणि त्याला सुद्धा 20 वर्ष झाली किंवा आता. प्रत्येक गोष्टीला आम्हाला आंदोलन का करावं लागतं, आम्हाला दिसत नाही का. माझ्यासारखा एक मोठा माणूस, मला त्या डोळ्यातली वेदना कशी कळली. आणि सगळ्यात गोष्ट कुठली आहे की आता 2 पक्ष वेगळे असतील, बीजेपी असेल, काँग्रेस असेल, आचारसंहिता तुमची काय जी असेल ती, तुमचे विचार काय असेल तुमच्या पक्षाचे, प्रत्येकाची पुस्तिका वेगळी. आपलं तसं नाही, आपण सगळेच एकाच विचारानं आपण आहोत. हे पाण्याच्या संदर्भातल्या मुळामध्ये सुरू झालेलं पाणी हे सुरू झालं ते आत्महत्येपासून सुरू झालं होतं. माझ्या इथे शेतामध्ये करत असताना माझ्याकडे परवानगी आहे की मी खडकवासल्यातून पाणी घेऊ शकतो. तर मी म्हटलं नाही, मग माझ्या जमिनीत मला कसं करता येईल, मोठं शेततळ आहे, मला पाण्याची कमी नाही, 90 फूट खोल विहीर आहे, पण माझ्याकडे जी सुविधा आहे ती प्रत्येकाकडे का नसावी. मला खरं सांगतो, मी नेहमी म्हणतो की माझ्याकडे कधी भिंतीच नाही आहेत, माझ्याकडे डोंगर आहे, इकडे डोंगर, इकडे डोंगर, इकडे डोंगर, आणि मध्ये मी राहतो. शहरामध्ये नाही राहणं जमत, आम्हाला वेळच नाही आहे. माझ्याकडे कुठेतरी काहीतरी एवढं शिजलं जायचं, ते पलीकडे जायचं, तिकडे शिजलं की आमच्याकडे याचा वास यायचाच ना. भिंती होत्या पण भिंती नव्हत्या आमच्या शेजाराला पूर्वी. आता तसं नाही, पलीकडे काही झालं तरी आमच्याकडे उत्सव चालू असतो. आपण एकमेकांशी, आपण ह्या सगळ्या संस्था, त्याचं नाव काही ठेवा तुम्ही, एक सामूहिक नाव ठेवा, आपण एकत्र. ही चळवळ म्हणजे केवळ बोलण्यासाठी किंवा भाषण करतोय आपण असं तसं नाही. चळवळ आतूनच ते यायला पाहिजे. जसं म्हणतो की माझं गावच माझा भारत आहे, बस तेवढं पुरतच करा. प्रत्येकाने तेवढं केलं की झालं, सगळं आमचं समृद्ध होईल भारत. आणि आता मी तुम्हाला खरं सांगतो, मी मध्यंतरी बोललो होतो की आता 75 झालं, 76 आता होतील. आता नुसतं भटकत राहायचं, गावोगाव भटकत राहायचं. ही इतकी मंडळी, फार मोठी मंडळी बसलेली आहे तिथे, ते लाईन, मी त्यांना नमस्कार करेन जाऊन. आम्ही नुकतीच कुठेतरी आतून उर्मी, आणि नट म्हणून सुद्धा तुम्हाला सांगतो, गडकरी नुसतं घरात मत बसून नट नाही होता येत. रोज नव्या दुःखाच्या शोधामध्ये आम्हाला फिरायला पाहिजे, तरच नवीन पद्धतीनं हास्य आणि दुःख दोन्ही आम्ही करू शकू. नाहीतर त्याच पद्धतीनं आम्ही जर इमोट करत राहिलो तर मोनोटोनस होईल. नवीन दुःख, मग ती ही अशी गावोगाव फिरताना मग ती नवीन दुःख दिसली. ती नवीन दुःख दिसल्यानंतर लक्षात आलं की आमचं दुःख इतकंच आहे. आम्ही के भूमिपुत्र है, जहाँ 10,000 किसानों ने आत्महत्या की है, वो हमारा विदर्भ आत्महत्या मुक्त बने, किसान समृद्ध बने, गांव गरीब मजदूर किसान का कल्याण हो, युवाओं को रोजगार मिले. किसान केवल अन्नदाता नहीं, ऊर्जा दाता, ईंधन दाता, हवाई ईंधन दाता, बिटुमिन दाता, अब हाइड्रोजन दाता, सब टेक्नोलॉजियों के सक्सेसफुल हो गया. तो किसान को विकास के नए मार्ग पर ले जाकर स्मार्ट विलेज बनाना है. मैं अभी इसी महीने में
एक स्मार्ट विलेज का भूमि पूजन कराओ बावनकुळे साहब को बुलाकर 500 लोगों को मकान मिलेगा, 5 लाख रुपए का, जिंदगी भर बिजली मुफ्त, पानी मुफ्त, और आइडियल स्मार्ट सिटी बना रहे हैं। ये बन सकता है और इस सब के लिए अब आप भी इनिशिएटिव लेकर काम करें और प्रेरणा ले। इसीलिए प्रेरणा देने वाले सब लोगों को हमने बुलाया है कि जिनका इसमें काम है, इस चिंतन से, मनन से एक नई दृष्टि लेकर हम काम करेंगे। कठिन है पर हमारा सपना पूरा होगा कि हमारा विदर्भ, हमारे 10 जिले आत्महत्या मुक्त होंगे। आगे का भी बहुत सा कार्यक्रम हमने तैयार किया है। मदर डेयरी से आई, एग्रीकल्चर में AI आ गया, काफी कुछ प्रोजेक्ट है, अलग अलग जगह काम। इंटरेस्टिंग प्रोजेक्ट है खानापुरकर जी ने लिया है, वो दर्यापुर और अचलपुर के बीच में जो खारा पानी है उसको निकालकर जमीन के बाहर उसको स्वीट वाटर में कन्वर्ट करने का एक चैलेंजिंग काम वो कर रहे हैं। महाराष्ट्र सरकार ने 1.5 करोड़ दिए, मैंने वहां जाकर भेंट भी दी है। अगर ये हो जाएगा तो वहां के लाखों किसानों का जीवन बदल जाएगा। असे अनेक प्रयत्नाचं प्रमाण वाढतं, प्रदूषण वाढतं, या सगळ्या गोष्टींकडे आपण बारकाईनं पाहणं ही गरजेची गोष्ट आहे। निसर्गाचं आपण ऐकत नाही आहोत। अलीकडच्या काळात आता मोकळेपणाने लोक कमिशन आणि टक्केवारीवर राजकारणातले बोलायला लागले जाहीर याच्यातनं, याचं आम्हा नागरिकांना खूप कौतुक वाटतं, त्याबद्दल आम्हाला काही हे नाही। आणि खाबूशाही आणि बाबूशाही यामध्ये जो समाज भरडला जातोय, यामध्ये जो शेतकरी भरडला जातोय, त्यामुळे निसर्गाचा कोप आपल्यावर सातत्याने होत राहणार याची शाश्वती मी या मंचावरून सगळ्यांना देतो। आपण अल निनो पर्यंत माहित होता आपल्या पिढीला, पण यावर्षी आपण सुपर अल निनोच्याही सामोरं जाऊ, तीही पिढी आपलीच असेल आणि याला जबाबदार आपणच आहोत। जोपर्यंत आपण स्वतःचा विकास वगळून लोकांचा, वैयक्तिक त्या माणसांचा विकास करणार नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टीला अर्थ आहे असं माझं तरी मत नाही। मी एक सामान्य नागरिक आहे। मला असं वाटतं की या सगळ्या कामातनं आता छोट्या छोट्या गोष्टींच्या, आदिवासी बांधव असतील, सगळे असतील, आम्ही चंद्रपूरच्या जंगलाच्या जवळ, आता त्यांनी आत्राम साहेबांचं पण इथे सत्कार केला, तर आम्ही चंद्रपूरच्या जवळ मोहाची फक्त दारू बनते एवढा समज सगळीकडे आहे, पण मोहफुलापासून विविध गोष्टी तयार करण्यासाठी आदिवासी भगिनींना आम्ही काही व्हॅल्यू ॲडिशनच्या मशिनरी दिल्या। आणि त्यावेळी मी त्या कार्यक्रमाला आलो होतो तिथे, तर त्या कार्यक्रमात मी पाहिलं त्या मशीनच्या वरच 2 विंचू होते। तर मी इतका घाबरलो आहे, म्हणलं एखादा पडला चावला आपल्याला तर, पण ते मात्र अगदी मोकळेपणाने हा काही नाही करत, हे मशिनरी आणि सगळं त्यांनी ते लाडू, लोणचं, मोहाचं सगळ्या गोष्टी त्यांनी मला दाखवल्या। तर ही गोष्ट प्रत्येक माणसाची, आपण माणसाला समृद्ध करत चाललो आहोत का, तर मग आपल्या सगळ्या या गोष्टींना, या कामाला तसा अर्थ उरेल असं मला वाटतं। आता पाण्याचं जर आपण घेतलं तर शहरामध्ये इतकं कॉन्क्रिटीकरण वाढलेलं आहे, एकदाच सीझनचा पाऊस पडल्यासारखा पडतो आणि पाणी सगळं पूरस्थिती तयार होते, पण त्या कॉन्क्रीटमधनं जाणार कुठे पाणी असा प्रश्न पडतो आणि एखाद्या ठिकाणी पाऊसच पडत नाही। अशा दोन्ही स्थिती आपण अनुभवतो। तर आपल्याला लोकसहभाग महत्वाचा यासाठी आहे की प्रत्येक मुलाला, प्रत्येक या देशातल्या नागरिकाला, प्रत्येक मुलीला कळलं पाहिजे की ते पाणी, जसं गडकरी साहेब म्हणतात, धावत्या पाण्याला आपण थांबवायला पाहिजे, तसं आपण पाणी जमिनीत कसं मुरू याचं प्रशिक्षण प्रत्येक शाळेत देणं ही आजची अपरिहार्यता आहे। आजच्या शिक्षणामधनं जी श्रमप्रतिष्ठा गेलेली आहे, ती श्रमप्रतिष्ठा परत आणणं आणि प्रत्येकाने काम करणं गरजेचं आहे। विज्ञानाचं कौतुक मला पण आहे, मी पण विज्ञानाचा विद्यार्थी आहे, पण त्यामुळे माणसं जास्तीत जास्त अपंग होत असतील तर त्या विज्ञानाला तसा काही अर्थ नाही माझ्या दृष्टीने। कारण आपल्याला गोष्टी तयार होत आहेत, आता आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण फक्त तो पैसा, आता ही बाटली आहे पाण्याची, उद्या ह्याची किंमत 100 रुपये झाली तरी ज्याच्याकडे ते आहेत पैसे तो 100 रुपये देऊन घेणार, एवढा साधा मुद्दा आहे। पण ते पाणी कुठून येतं, ते कसं जिरवायचं, ते कसं मुरवायचं, आणि त्यातून ही सगळी आपल्या बरोबर आपल्याला तरी बोलता येतं, जनावरांना कुठे बोलता येतं? उन्हाळ्यात जनावरं काय करतील? या उन्हाळ्यामध्ये किती जनावरं दगावली याचा हिशोब आपण ठेवणार आहोत का? बरं, ते बिचारे काही बोलणार आहेत का? पक्षी पंख फडफडवून मेले त्याचा हिशोब आपण ठेवणार आहोत का?
आपण सजावटींसाठी जी झाडं लावली रस्त्याच्या कडेने, तिथल्या जी फुलपाखरं असतात ते अपघातांमध्ये किती मरतात याचा विचार आपण करणार आहोत का? गाड्या 100-120 विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबवणे हा या परिषदेचा उद्देश होता. जलक्रांती व पाण्याचे नियोजन याबाबतचा महत्त्वाचे मुद्दे याबद्दल संबोधन केले व शेतकऱ्यांबद्दल माहिती विस्तारित केली. तसेच मांगलादेवीचे सरपंच रवी गंदे उपस्थित होते. नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज जिल्हा प्रतिनिधी विजय पारसकर, मुख्य संपादक लक्ष्मण वानखडे.